ही मोठी बातमी कोर्टातून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात या दोन आरोपींना 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी होणार आहे। त्यांना 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। 15 दिवसांची कोठडी मागितली होती, कोर्टाने 14 दिवसांची कोठडी मंजूर केलेली आहे। मोठी बातमी। आरोपींची पाळमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व जे आरोपी आहेत फास्ट ट्रॅकवर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल, अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे असा प्रयत्न सरकारचा असा या प्रकरणात वाल्मिक कराराशी संबंधित उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा लक्षात घेण्यात आलेली आहे। अरे बाबा, सीआयडी चौकशी चालू आहे, सीआयडी चौकशी चालू आहे। या चौकशीतून जे निष्पन्न होईल, दूध का दूध पानी का पानी होईल। सर, उद्धव ठाकरेंनी खासगी सुरक्षा आज की मीटिंग जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है, देश को आगे बढ़ाने का, देश को विकसित करने का, विकसित भारत 2047, और इसलिए मोठी बातमी ही आहे की तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। सुदर्शन घुले, सांगळे आणि तिसरा तो सिद्धार्थ सोनवणे, या तिघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यातल्या दोघांची कोठडी रवानगी होणार आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया। बालाजी, मोठी बातमी आहे, तिघांनाही पोलीस कोठडी मिळाली आहे 14 दिवसांची, काय सांगाल? सुवर्णा, जोरदार युक्तिवाद जो आहे तो कोर्टाच्या आतमध्ये झालेला आहे। सरकारी वकील असतील किंवा आरोपीचे वकील असतील, दोघांनीही आपले युक्तिवाद जो आहे तो जोरदारपणे मांडला। त्याच्यात महत्वाचं जर बघायचं झालं सुवर्णा, तर तपास अधिकारी जे आहेत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ती सुरुवातीला ज्यावेळेस आरोपींना कोर्टात हजर केलं, कोर्टासमोर, त्यावेळेस ज्यावेळेस युक्तिवाद सुरू झाला त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी जी आहे ती मागणी केली की हे आरोपी जे आहेत ते अत्यंत निष्ठुर आहेत, यांनी हा खून नसून हा खून त्यांनी एन्जॉय केलेला आहे। त्याच्यात त्यांच्या चेहऱ्यावरती अटक झाल्यापासून कुठलाही त्याचा गुन्हा केल्याचा त्यांच्यावर पश्चाताप दिसत नाहीये। एका प्रकारे त्यांनी हा खून जो आहे तो एन्जॉय केलेला आहे आणि गंभीर आहे। एक संघटित गुन्हेगारी जे कृत्य जे आहे ते या आरोपींनी केलेलं आहे आणि ह्यानुसार यांच्या दहशत जे आहे ती या परिसरात असून यांच्यामुळे या परिसरात जे आहे ते बीड जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागत नाहीयेत आणि यांना पोलीस कस्टडी द्यावा लागेल की जेणेकरून की पुढच्या कालावधीत जे आहे ती तर एक आरोपी फरार आहे, त्यालाही ताब्यात घ्यायचं आहे। खुन्यात जी वापरलेली शस्त्र आहेत ती ताब्यात घ्यायची आहेत। आणखीन याच्यात सखोल पद्धतीने जर तपास करायचा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत, म्हणून 15 दिवसाची पोलीस कस्टडी जी आहे ती अधिकाऱ्यांनी मागितली, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी मागितली। त्यानंतर सरकारी वकील यांनी सुद्धा हा युक्तिवाद केलेला आहे की आरोपींची जर मानसिकता बघितली तर आरोपींना वाटत नाही की त्याचा कुठेतरी पश्चाताप झालेला दिसतोय। त्यामुळं आणि याच्यात जो उल्लेख केला जातोय राजकीय संबंधाचा, त्याचेही संबंध तपासावे लागतील। सगळ्या आरोपींना जे आहे ते एकमेकाच्या समोर बसवावे लागेल आणि ज्या सगळ्याची एक ना एक कडी जी आहे त्या गुन्ह्याची जोडली जाणार आहे, त्यासाठी यांचा तपास महत्वपूर्ण आहे। त्यामुळे 15 दिवसाची पोलीस कस्टडी जी आहे ती सरकारी वकिलांनी सुद्धा देखील मागितली। मात्र आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी याला विरोध केला होता की अगोदरच पोलिसांनी शस्त्र जप्त केलेली आहेत, काही आरोपी आता अटक झालेले आहेत, त्यामुळे यांना इतक्या दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागू नये, असं देऊ नये अशी मागणी आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आली। मात्र सुवर्णा, ज्या पद्धतीनं सरकारी अधिकाऱ्यांनी जो युक्तिवाद केला होता तो युक्तिवाद अत्यंत महत्वपूर्ण याच्यामध्ये मानला गेला की आरोपीनं जो आहे तो खून केला तो फक्त एन्जॉय म्हणून केला आणि त्या खुनाचा खून करून एन्जॉय केला, हे महत्वपूर्ण शब्द होते। संघटित पद्धतीची गुन्हेगारी यांनी केली आणि ह्याच्यावरून कुठेतरी मोखा लावण्याच्या दृष्टीने सुद्धा या अधिकाऱ्यांचे प्रयत्न ह्याच्यात दिसतात। मात्र सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर जे आहे ते सुवर्णा, कोर्टानं जे आहे ती 15 दिवसाची कोठडी, आजचा दिवस त्याच्यामध्ये ग्राह्य धरला जातं। 18 तारखेपर्यंत जे आहे ते त्यांना पोलीस कस्टडी जी आहे ती आरोपींना सुनावलेली आहे। त्यानंतर आता पोलीस कस्टडी सोडल्यानंतर आरोपी जे आहेत त्यांची म्हणजे पोलिसांकडून
सीआयडीकडून 15 दिवसांची जी कोठडी मागितली होती ती मान्य झालेली आहे। आजचा दिवस पकडून एकूण पुढचे 14 दिवस अशी कोठडी या तिन्ही आरोपींना देण्यात आली आहे। बालाजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे कोर्टात काय घडलं त्याच्याविषयी माहिती दिलीत त्याबद्दल। महत्त्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज 2 जणांना अटक झाली। त्यामधला सुदर्शन घुले आणि दुसरा सुधीर सांगळे, या दोघांनाही 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। आजचा दिवस पकडून पुढचे 14 दिवस अशी ही पोलीस कोठडी असेल। तिसरा जो आहे सिद्धार्थ सोनवणे, ज्याने लोकेशन सांगितलं संतोष देशमुख यांचं, त्याच्यावरही आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यालाही 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आजचा दिवस पकडून पुढचे 14 दिवस असे एकूण 15 दिवसांची पोलीस कोठडी या तिघांनाही देण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, जसं सुरुवातीला या तिघांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली आणि मग त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं, तशी पुढची प्रक्रिया काय, त्यांना पुढे कुठे नेलं जाईल? आज सुनावणी झाल्यानंतर आता त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता इथून सीआयडीचं जे काही ऑफिस आहे बीडमध्ये शहर पोलीस ठाणे या ठिकाणी आता त्यांना जे पथक आहे ते घेऊन रवाना झालेलं आहे। आपण जर बघितलं तर एकंदरीत आज कोर्टाने जो काही युक्तिवाद केलेला होता तो कोर्टाचा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा होता। त्यांनी काही निरीक्षणं देखील नोंदवली होती आणि या तीनही आरोपींच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचं स्वास्थ्य, इथं उद्योग काय येत नाही, त्यांनी कशा पद्धतीने दमदाटी केली जाते, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला होता आणि त्याच कारणास्तव पावसकर म्हणून जे न्यायालय आहे त्यांनी आता 15 दिवसाची जी न्यायालयीन कोठडी आहे, सीआयडीची कोठडी आहे ती ठोठावलेली आहे। त्यामुळे आता सीआयडीला या प्रकरणातील संपूर्ण धागेदोरे शोधायचे आहेत। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर यामध्ये हे संघटित गुन्हेगारी कशा पद्धतीने आहे, हत्या एवढी निवडून पद्धतीने का केली होती, हे कुणाच्या सांगण्यावरून झालं का, यातला मास्टर माइंड कोण, एवढंच नाही तर याला राजकीय काही धागेदोरे आहेत का, आणि एवढे दिवस फरार असलेले आरोपी पूर्ण कुठे आणि कुणाच्या आशीर्वादाने राहत होते, म्हणजे कुणी त्यांना त्या ठिकाणी हे दिलेलं होतं, या सगळ्या गोष्टीचा तपास केला जाणार आहे। त्यामुळे 15 दिवसाची पोलीस कोठडी आहे त्यामध्ये सीआयडी चौकशी होईल, एसआयटी देखील त्याचा तपास करते आणि स्थानिक पोलीस देखील त्याचा तपास करणार आहे। त्यामुळे नेमकं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा आहे तो यातून होणार आहे। एक आणखी जो आरोपी फरार आहे कृष्णा आंधळे, त्याच्या संदर्भात देखील आता जे शोधाच्या अनुषंगाने जे इनपुट्स आहेत ते देखील या आरोपीकडून शोधायचे आहेत। असा युक्तिवाद मांडल्यानंतर आता 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि आता यांना सीआयडीचं जे काही कोठडी आहे त्या कोठडीमध्ये त्यांची रवानगी होणार आहे। बीड शहरातील शहर पोलीस ठाणे या ठिकाणी या सर्व आरोपीचा मुक्काम असेल। नक्की, म्हणजे आत्ता जरी पोलीस कोठडी 15 दिवसांची मिळालेली असली या तिघांनाही, तरी देखील ते पोलिसांच्या ताब्यात नसतील तर त्यांना सीआयडीकडे हस्तांतरित केलं जाईल असं सांगायचंय? म्हणजे ते आजच होईल ही सगळी प्रक्रिया? ताब्यामध्ये ज्यावेळेस या 2 आरोपींना पुण्यामधून आणि एका आरोपीला जो सिद्धार्थ सोनवणे यांना ताब्यात घेतल्यानंतर जी प्रक्रिया पोलीस पातळीवरची असते ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सीआयडीकडे त्यांना हस्तांतरित करण्यात आलं होतं। सीआयडीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये देखील त्या संदर्भामधला युक्तिवाद मांडलेला होता आणि त्यानंतर आता न्यायालयाने 15 दिवसाची कोठडी दिल्यानंतर ही सीआयडीच्याच कडे कोठडी राहणार आहे। सीआयडी यामध्ये पूर्ण जे काही तपासाचे सूत्र आहे ते सीआयडीने हाती घेतलेले, त्याचबरोबर एसआयटी देखील यावरती तपास करते। त्यामुळे याच्या तपासी यंत्रणा आहेत, ज्यांना ज्यावेळेस चौकशी करायची असेल त्यावेळेस या जे आरोपी आहेत त्यांना उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। त्यामुळे आता जी कोठडी सुरू आहे ती सीआयडीच्या कोठडीमध्ये ज्यांना बीड शहर पोलीस ठाणे या ठिकाणी नेलं जाईल आणि त्यानंतर ज्या तपासी यंत्रणा तपास करायचा आहे ती तपासी यंत्रणा त्या ठिकाणी जाऊन तपास करेल। नक्की सुरेश, जसं आपण सकाळपासून या विषयावर बोलतोय आणि सुनावणी सुरू झाल्यावर कोर्टात जे महत्त्वाचे 3 मुद्दे चर्चेत आले, एकतर संघटित गुन्हेगारी म्हणून याकडे बघायचं का, आणि त्याचा होणारा परिणाम, त्याच्या व्यतिरिक्त अत्यंत क्रूरपणे ही हत्या झाली त्याचं कारण, आणि कोण आहेत यांचे साथीदार, राजकीय वरदहस्त, एवढे दिवस गुंगारा त्यांनी देऊ शकले ते कोण आहेत त्यांचे साथीदार, हेही तपासलं जाणं। या सगळ्याविषयी आपण अधिक बोलूया। सुरेश, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।